मी बंदेजी भैयाबोधेजी आणि तसेच इथे काम करणाऱ्या सर्व तसेच दम्मचं काम करणाऱ्या सर्वांना या विहाराच्या उद्घाटनाच्या आधीच त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी इथे खूप मोठा असा चांगला परिसर उभा केलेला आहे आणि बऱ्याचशा उपासक उपासिकांना तसंच विद्यार्थ्यांना एक चांगलं बुद्धभूमी आणि तसंच एक विहार आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद करतो। उद्घाटनाच्या प्रसंगी मी नक्कीच उपस्थित राहायचा पूर्ण प्रयत्न करेन हे मी बंदेजींना आधी सांगितलं आणि आजही सांगतो। आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू युवराज सुजात भैया आंबेडकर यांनी या रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट दिलेली आहे। आम्ही त्या भेटीमुळे अतिशय प्रसन्न चित्त आहोत आणि या भूमीचं पावित्र्य सुजात भैयांच्या आगमनाच्या अनुषंगाने अधिकच या भूमीचं पावित्र्य वाढलेलं आहे। बोधी वृक्षांचं रोपण सुद्धा गाडी पार्किंगच्या जागेमध्ये सुजात भैया आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आम्हाला भरभरून शुभेच्छा सुजात भैयाने दिलेल्या आहेत। या परिसराची पाहणी सुद्धा भैयांनी केलेली आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे आपलं रामनेर प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रापुरतच मर्यादित राहणार नसून देशामध्ये सुद्धा आपल्या या प्रशिक्षण केंद्रातून भिक्षू प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील आणि जे समतावादी विचाराचं काम म्हणजे या देशामध्ये बुद्धापासून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून शिवाजी महाराज फुले शाहू अण्णाभाऊ साठे असतील बसवेश्वर सर्व संत महापुरुषांनी केले त्या महापुरुषांची विचारधारा घेऊनच हे प्रशिक्षण केंद्र काम करेल। श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि युवराज सुजात भैया आंबेडकर यांचं कार्य हे महापुरुषांच्या विचारधारेवर म्हणजे या देशामध्ये चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीची सत्ता सुद्धा आलेली पाहण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, त्यासाठी सुद्धा आम्ही काम करू आणि आजचा जो प्रसंग आहे हा ऐतिहासिक सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा या प्रशिक्षण केंद्राचा हा क्षण आहे। तर आम्ही अतिशय प्रसन्न आहोत। धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे सुजातभाई आंबेडकर यांनी। हो, आम्हाला तसा आत्मविश्वास आहे कारण आम्ही इच्छाशक्तीवर आमचं जीवन जगत असतो। आमच्या इच्छा आम्ही मरू देणार नाहीत कारण येणाऱ्या काळामध्ये आज पाहतोय वातावरण देशाचं भ्रष्टाचाराचं इथं निर्माण झालेलं आहे। या देशातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळत नाही, या इथल्या देशातल्या पेन्शन धारकांना न्याय मिळत नाही, इथल्या कुठल्याही लोकांना या सरकारमध्ये न्याय मिळत नाही। बीजेपी आरएसएसच्या सरकारमध्ये मोदी या देशाचा प्रधानमंत्री बनवून घेण्यासाठी लायक नाहीये आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कारण ती क्वालिटी आज सुजात भैया आंबेडकर यांच्यामध्ये आम्हाला ती दिसून येते। बाबासाहेब आंबेडकरांची छबी आज त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि असा विद्वान असा चारित्र्यवान जर या देशाचा पंतप्रधान झाला तर निश्चित या देशाचा विकास होणार आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या हयातीत जेवढे प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करू। महाराष्ट्रामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचं वातावरण अतिशय म्हणजे प्रगल्भ झालेलं आहे। आज सुद्धा बरेचसे लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यासाठी वाट पाहत आहेत। येणाऱ्या काळामध्ये निश्चित फार मोठा भरणा या महाराष्ट्रामध्ये होईल आणि आज बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण देशभर फिरत आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन भेटी घेत आहेत किंवा त्या ठिकाणावर सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची लोक वाट पाहत आहेत। तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सुजात भैया या देशाचे पंतप्रधान सुद्धा होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे।